आज आहे गणपती बाप्पांचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी गणपती बाप्पांसाठी लावायचं आहे मला खास नैवेद्य लावण्यासाठी मी सर्वात आधी करंजी बनवायला घेत आहे। त्याकरिता आपल्याला सर्वात आधी मैदा भिजवून घ्यायचा आहे। मैदा भिजवण्यासाठी मी इथे 1 गंजी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकून आणि 2 ते 3 पळी गरम केलेलं तेल टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून करंजीची पाती ही खुसखुशीत लागेल। नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मैद्याला छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आणि थोडं 2 ते 3 मिनिटं ते ओलं रुमाल झाकून छान झाकून ठेवायचं आहे। चला तर मग रवा भाजायला घेऊया। अशा प्रकारे एका मोठ्या वाटीमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा आपल्याला कमी आचेवर छान भाजून घ्यायचा आहे। कंटिन्यू रवा आपल्याला हलवत राहायचा आहे, जेणेकरून रवा हा चिपकणार नाही आणि रवाचा कलर छान तांबूस येईपर्यंत कंटिन्यू रवा इथं मी भाजून घेतलेला आहे। रव्याचा कलर पण मस्त चढलेला आहे आणि त्याचा सुवास पण सगळीकडे दरवळला आहे। त्याकरिता काही मला ड्रायफ्रूट्स पाहिजे आहे, त्यासाठी मी ड्रायफ्रूट्स कुटून घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकायला पिठी साखर पाहिजे, ते पण पिठी साखर मी मिक्सरला लावून घेतलेली आहे। अशा प्रकारे इथं सारण रेडी झालेलं आहे। त्यामध्ये पिठी साखर टाकून आपल्याला कुटून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही थोडी विलायची, काजू, बदाम तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। अशा प्रकारे इथं माझं सारण रेडी झालेलं आहे आणि नंतर मी मैदा छान मळून घेतला आहे आणि मैद्याच्या छोट्या लाट्या करून आपल्याला छान ओव्हल शेपची ही पोळी लाटून घ्यायची। अशा प्रकारे इथं ओव्हल शेपची मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ती करंजीच्या साच्यावर ठेवून आपल्याला जो तयार केलेला सारण आहे त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे। पाणी घालून आपल्याला थोडं ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तो करंजीच्या साच्यामध्ये आपल्याला करंजी रेडी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व सारण मी इथं भरून घेतलेलं आहे आणि जे काठ आहे त्या काठाला आपल्याला थोडं पाणी लावायचं आहे, जेणेकरून करंजी आपली फुटणार नाही। अशा प्रकारे मी करंजीच्या काठाला पाणी लावलं आहे आणि उरलेली मैद्याची पाती ही आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे, जेणेकरून मैद्याची पाती ही आपल्याला कामात येणार। इथं मैद्याची पाती तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। करंजी इथं मस्त रेडी झालेली आहे आणि सहज करंजीच्या साच्यामधून निघालेली आहे आणि त्याच सारण आणि त्याच उरलेल्या पात्यांपासूनच मी पुन्हा काही मोदक बनवत आहे आणि आपल्याला मोदकच्या साच्यावर अशा प्रकारे पोळी ठेवून सारण भरून घ्यायचे आहे। इथं मोदक पण मस्त सुंदर असे रेडी झालेले आहे। छोटे मोदक मी तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघा किती मस्त असे मोदक दिसत आहे। अशा प्रकारे एकाच सारणापासून आणि एकाच मी करंजी आणि तळणीचे मोदक दोन्ही प्रकार बनवले आहे। पण पुन्हा उरलेल्या त्याच रव्यापासून मी थोडे काही लाडू पण बांधून घेतलेले आहे। अशा प्रकारे इथे करंजी ही रेडी झालेली आहे। मस्त करंजीला कलर पण आलेला आहे। अशा प्रकारे करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे। इथं करंजी पण तळून झालेली आहे आणि जे तयार केलेले मोदक आहे ते पण मला तळायचे आहे। ते पण मी कमी आचेवर छान तळून घेतलं आहे। अशा प्रकारे सर्वच नैवेद्य तयार झालेला आहे आणि नैवेद्य तयार करत असताना मला तयारी पण करायची होती, तरी तर मी तयारी करून आलेली आहे। फक्त एक नैवेद्य बाप्पांचा खास नैवेद्य म्हणजे अळूवडी मी केली नाही, पण त्यांचे छोटे काप करून बेसनामध्ये भजी तयार केली आहे आणि इथं सर्व प्रकारचे नैवेद्य लावून देवाजवळ ठेवलेले आहे। टेबल रेडी केलेला आहे आणि त्याच प्रकारे बाप्पांसाठी मनात खूप इच्छा होती की बाप्पांना आज पुरणाचे पण मोदक लावायचे, पण वेळेच्या अभावी ते होऊ नाही शकले। पण मनात इच्छा असताना बाहेरून मोदक आले म्हणजे कॅटरेसवाले दादा यांनी मोदक तयार करून आणले आणि त्यांनी नैवेद्य लावला। तर अशा प्रकारे मनात असलेली इच्छा पण पूर्ण झाली आणि मी तयार केलेले नैवेद्य इथं रेडी करून ठेवलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।